हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर हे बघा, देवांसाठी त्याची आप्पानी आणलेली होती छत्री आणि देवांश खूप एक्सायटेड होता। देवांसाठी छत्री आणली होती, खूप मस्त अशी कलरफुल छत्री आणली होती त्याच्यासाठी। तर तो खूप एक्सायटेड होता। त्याला खोलताच जमत नव्हतं, तो खूप ट्राय करत होता। पण आता तो खूप मस्त शिकलेला आहे, स्वतःहूनच खोलून घेतो तो आणि पूर्ण घरभर छत्री घेऊनच फिरतो। खूप मस्त त्याला छत्री खूप आवडलेली आहे। दोघंही बहीण भाऊ घरात छत्री घेऊन असा मस्त डान्स करत होते आणि छत्रीसोबतच देवांशी आप्पांनी आणलेले होते भुट्टे। हे बघा, असे खूप सारे भुट्टे आणले होते माझ्याकडे। बाकी तर अर्ध्या भुट्ट्याचे तर दाणे पण काढलेले आहे। हे बघा, हे अर्धे दाणे मी इथं फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी काढून ठेवलेले आहे आणि अर्धे दाणे मी आता भाजत आहे। हे असे एवढे दाणे मी फ्रीजमध्ये काढण्यासाठी, बघा किती मस्त असे, खूप मस्त असे यम्मी स्वीटकॉर्न म्हणतात याला, खूप मस्त यम्मी होते हे। अर्धे मी आता पॅक केलेले आहे आणि हे मी आता ठेवून हे मी भाजून खाण्यासाठी अर्धे काढलेले आहे तिकडे आणि हे मी आता डीप फ्रीझरमध्ये ठेवणार आहे आणि बाकीचे असे साधे भाजण्यासाठी त्याचे दाणे काढायचे राहू दिलेले आहे। हे बघा, असे फ्रीजमध्ये ठेवून दिले की हे खूप दिवस खराब नाही होत, खूप मस्त व्यवस्थित राहते। आणि इकडे हे भाजण्यासाठी ठेवलेले आहे मी। आता हे इकडे अर्धे दाणे मी इकडे भाजण्यासाठी ठेवलेले होते कढईमध्ये। असे छानपैकी मस्त थोडंसं तेल टाकायचं आणि हे दाणे मस्त खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे। हे बघा किती छान दिसत आहे। आता थोडासा याचा कलर पण चेंज झाला। इकडे मी आलू पण ठेवलेले होते भाजी करण्यासाठी आणि इकडे माझे कॉर्न भाजणं चालू आहे। आणि हे बघा किती मस्त असा कलर चेंज झाला का त्यानंतर मग यामध्ये लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आणि छानपैकी असे मिक्स करून घ्यायचे। हे बघा, असा मस्त याचा कलर चेंज झाला। हे खूप टेस्टी झाले होते खाण्यासाठी। त्यानंतर यामध्ये मी देवांशला पण दिलेले आहे बिगर चटणीचे आणि आमच्यासाठी याच्यात तिखट टाकलेलं आहे आणि यामध्ये मी टाकत आहे आता लिंबू। एक पूर्ण लिंबू मी यामध्ये पिळून टाकलेला आहे, कारण लिंबू टाकल्याने हे खूप मस्त अप्रतिम लागतात। तुम्ही पण असे ट्राय करून बघा। स्वीटकॉर्न भेल म्हणून म्हणतात असं याला। यामध्ये आपण कांदा टोमॅटो पण टाकून खाऊ शकतो, पण मला हे असं साधंच आवडतं खायला, म्हणून मी आता हे असं तयार झालं आहे। आता हे मी देत आहे इशिकाच्या आप्पाला, माझे सासरे, त्यांना पण हे असे खूप आवडतात दाणे भाजून, म्हणून मी आता हे त्यांना देत आहे। हे बघा, ते इकडे बसलेले आहे आणि देवांश पण इकडे त्यांच्याजवळच बसलेला आहे खात। आणि ही आहे आता माझी प्लेट। आता मी पण खाऊन घेते इकडे बसून। आणि इशिकाला तर अजिबात आवडत नाही, इशिकाला कोणतंच फळ आवडत नाही खायला, फक्त देवांशच आहे जो मस्त फळ खातो। खूप गरम होते, मला तोंडाला चटके पण लागत होते। असं खूप मस्त आम्ही स्वीटकॉर्न भेल एन्जॉय केली आणि सोबतच मुलांनी मस्त गाणे पण म्हणून दाखवले। आणि देवांचं गाणं आता तुम्ही पुढं ऐका आणि तुम्हाला आमचं गाणं, माझ्या देवांचं गाणं कसं वाटलं प्लीज कमेंट्स नक्की करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग। आता तुम्ही देवांचं गाणं ऐका। हेलो नमस्कार, वेलकम बैक टू माय चैनल। आज मैं जाइए आसमान जाऊँ। अभी मेरी मम्मा ने भुट्टा भांजा और भुट्टा खा लो। हाय फ्रेंड्स, आप भी आ भुट्टा खाने। आते क्या भुट्टा खाने? नहीं आते, आते नहीं आते। गोल घूम जा ऐसे। पर मैं इधर पढ़ाई कर रही हूँ, मुझे भुट्टा ही नहीं दिया। तो फिर बाय। आओ ना बोलना फ्रेंड। आओ ना, बाय। नहीं आते। पास वही तो कंपोस्ट रहेगा तो फिर क्या होगा? पापा, इस भुट्टा नो पापा, तेरी स्लाइड नो पापा, ओपन मत खा।